तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात येणाऱ्या सोनाळा येथील पंचशील नगरमधील रहिवाशांचे विविध प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेले आमरण उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरू असून परिसरातील सर्व रहिवासी या आंदोलनात सहभागी झाले आहेत। महाराष्ट्र शासनाने मार्च 2026 मध्ये 2011 पूर्वी अस्तित्वात असलेल्या पात्र अतिक्रमणांचे नियमानुकूलीकरण करण्याबाबत शासन निर्णय जारी केला असला तरी पंचशील नगरमधील पात्र लाभार्थ्यांच्या प्रकरणात अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे। रहिवाशांच्या म्हणण्यानुसार या संदर्भात प्रशासनाला अनेक वेळा निवेदने व स्मरणपत्रे देऊनही प्रश्न प्रलंबितच राहिल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। रहिवाशांनी प्रशासनाकडे 4 प्रमुख मागण्या मांडल्या आहेत। यामध्ये शासन निर्णयानुसार सर्व पात्र अतिक्रमणधारकांचे तात्काळ नियमानुकूलीकरण करणे, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना घरकुल मंजूर करणे, अपात्र लाभार्थ्यांचे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत पुनर्वसन करणे, तसेच सोनाळा अकोट मार्गाची हद्द निश्चित करून संबंधित शासकीय जमिनीचे मोजमाप करत रहिवाशांच्या जागाचे कायदेशीर नियमन करणे हा मागण्यांचा समावेश आहे। पंचशील नगरमधील शेकडो कुटुंबाच्या प्रश्नांची प्रशासनाने तातडीने दखल घेऊन न्याय मार्गाने सोडवणूक करावी अशी मागणी आंदोलनकर्त्या रहिवाशांनी केली आहे। MCN न्यूज मराठीकरिता कैलास खोटे, सोनाळा। स्मरणपत्र तरी आजपर्यंत या प्रशासनाने आमची कोणतीही दखल घेतलेली नाही। 16/6/2026 चे निवेदन आम्ही तीव्र आंदोलनाचे इशारे दिल्यानंतर 23/6/2026 रोजी आम्ही ग्रामपंचायत कार्यालयात सोनाळा समोर बोंबाबोंब महिलांचे आंदोलन केले। आणखी 24/6/2026 चे जे आमचे मुंडन आंदोलन होतं त्यावरती या प्रशासनाने कोणती आमची आजपर्यंत दखल घेतली नाही। त्या कारणाने आज आम्हाला तीव्र आंदोलनाचा सरणावरती झोपून अन्नत्याग आंदोलन करण्यास या प्रशासनाने मजबूर केलेला आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होतील नाही व आमचा समजा हे प्रशासन नियमाकुल करणार नाही तोपर्यंत आम्ही इथंच बसलेले राहू आणि यानंतर समजा प्रशासन जेवढा आम्हाला त्रास देणार त्यापेक्षा आम्ही आंदोलने तीव्र करण्याचे हे करणार आहे। जो आज रोजी पंचशील नगर सोनाळा येथील नागरिकांनी जे त्यांचे अतिक्रमण नियमाकुल करण्यासंदर्भात जो प्रशासनाविरुद्ध यांनी रोष व्यक्त केलेला आहे, त्या प्रशासनाने यांच्या मागणीची गांभीर्याने दखल घेतलेली दिसून येत नाही आणि प्रशासन मुळात हे कोणाच्या तरी राजकीय दबावाखाली आणि राजकीय हेतूने प्रेरित होऊन या लोकांवर अन्याय करीत आहे। मुळात PWDच्या अधिकाऱ्याचं असं म्हणणं आहे की सदरहू अतिक्रमण हे आमच्या हद्दीत येत नाही, परंतु राजकीय दोष आणि ग्रामपंचायत प्रशासन हे संबंधित अतिक्रमणधारकाच्या विरोधी बोलते आणि हे परस्परच विरोधी यायचे एकमेकांचे जे भाष्य आहेत हे या अतिक्रमणधारकांवर अन्यायकारक आहे। अतिक्रमणधारकाच्या मागण्या रास्त्या आहेत आणि हे 70 वर्षापासून इथे राहत आहेत कायमस्वरूपी। आत्तापर्यंत रहदारीच्या रस्त्यावर असताना सुद्धा यांच्या असा कोणताही अपघात झालेला आहे आणि हे रस्त्याच्या बाजूला आहेत। रस्त्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध असताना हा शासनाचा जो हट्ट आहे विशेषतः स्थानिक ग्रामपंचायतचा जो हक्क आहे की या लोकांना तिथून हटवण्याचा, याच्यामध्ये प्युअर आणि कपटी राजकारणी लोक समाविष्ट आहेत आणि त्यांना इथून हकलण्याचा हा एकमेव उद्देश आहे। त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाला आम्ही समाज बांधव या नात्याने असा इशारा देऊ इच्छितो की प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी, अन्यथा यांच्यासोबत आम्हाला सुद्धा रस्त्यावर उतरून यांच्या आंदोलनात सहभाग नोंदवावा लागेल।